नमस्कार. स्टुडिओ संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आज आपण युगंधरा या कादंबरीचा 8वा भाग वाचणार आहोत. भाग 8. दुसऱ्या दिवशी ती सकाळी उठली तेव्हा तिचं मन बरंच शांत झालं होतं. खाली जाताना तिची नजर सहज समोरच्या खिडकीकडे गेली. खिडकी बंद होती. दुपारीही बंद होती. संध्याकाळीही उघडलेली नव्हती. त्या बंद खिडकीकडे पाहत आपल्या खिडकीशी ती कितीतरी वेळ उभी होती. ही खिडकी मीच बंद केली. या खिडकीतून जाणारा माझ्या भावी सुखाचा मार्ग मीच माझ्या हाती बंद केला ना. काल यावेळी बरोबर अगदी याच वेळी ते सारं घडून गेलं. माझ्या हाती मी घडवलं. काल या क्षणापर्यंत मला वाटत होतं की नाही, त्याला नकार द्यायला मला धीर होणार नाही. खरंच मी इतकी निष्ठुर कशी झाले? स्त्री इतकी निष्ठुर होऊ शकते? माहेरी आलेली शकून सासरी जायला निघाली की तिला निरोप देताना तिच्या आधी मलाच रडू येतं. लहानपणी माई कधी कधी आपणाला देवळात कीर्तनाला नेत असत. एकदा अक्रूराचं आख्यान होतं. गोपींचा विरह विलाप बुवा सांगू लागले आणि आपण हुंदके देऊन रडू लागलो. ही परकरी पोरगी हुंदके देऊन का रडते आहे हे इतरांना कळेना. त्यांना वाटलं पोरीला आईची आठवण झाली म्हणून घरी जाण्यासाठी रडते. आपल्या मैत्रिणी तर नेहमीच म्हणतात, युगे तुझ्या डोळ्यांच्या विहिरी फार उथळ आहेत ग बाई. बरं आहे, जरा काही झालं, जरा काही करून पाहिलं की आपले डोळे टचकन भरून येतात. मग काल या विहिरीतलं पाणी एकाएकी आटून कसं गेलं? या विहिरी अगदी कोरड्या ठणठणीत कशा पडल्या? त्याला कायमचं दूर करताना डोळ्यात पाण्याचा थेंब कसा आला नाही? माझ्याच हाती काल मी माझी चिता रचली. ऊन लागलं तरी कोमेजून जाते अशी स्त्री जात नाजूक. उन्हातून 4 पावलं चालली तर तिच्या पायांना चटके बसतात इतकी ती कोमल. पण हीच नाजूक कोमल स्त्री पतीच्या मृत्यूनंतर त्याच्या धडधडत्या चितेत धाडकन उडी घेते. हू नाही हाय नाही. पूर्वीची युगंधरा खरी की कालची युगंधरा खरी? की एवढं सगळं करून राखेसारखी थंडगार असलेली भावनाशून्य चेतनाहीन ही युगंधरा खरी? 2 दिवस उलटले तरी समोरची खिडकी बंदच होती. एकदाही कधी उघडली नाही. ते पाहून तिला काळजी वाटू लागली. डोक्यात नाना तऱ्हेचे विचार येऊ लागले. नको त्या अशुभ कल्पना मनात घोंगावू लागल्या. अभि संतापी आहे. त्या संतापाच्या भरात तो कुठं निघून तर गेला नाही ना? मागच्या परसात फारसं कुणी दिसत नाही. माईही गेल्या 2 दिवसात दिसल्या नाहीत. खरं म्हणजे गेल्या 2 दिवसात तीच मागच्या बाजूला फिरकली नव्हती. आणखी 2 दिवस गेले. दुपारी मागच्या परसात विहिरीजवळ माई दिसल्या. ती त्यांच्याशी बोलण्यासाठी शेवग्याच्या झाडाजवळ गेली. माईने एकवार तिच्याकडे पाहिलं आणि मान फिरवून झटकन त्या आत गेल्या. युगाच्या छातीत बाण बसला. म्हणजे अभिनं त्यांना सगळं सांगितलं तर? सांगणारच. तूच जर त्या दाराकडं पाठ फिरवलीस तर मग तुला सामोरं होणार कोण कसं? माईने तुझा तिरस्कार केला तर त्यात दोष कुणाचा? आपल्या जन्मदात्या आईच्या रागाची तिला पर्वा नव्हती, पण माईंच्या लोभाची ती भुकेली होती. काल रात्री अनेक वेळा तिच्या मनात आलं होतं की माईंकडे धावत जावं आणि त्यांच्या कुशीत शिरून त्यांना सगळं मनमोकळेपणाने सांगून टाकावं. स्त्री हृदयाची व्यथा सहृदय स्त्री मनच जाणून घेईल. म्हणूनच सकाळी उठल्यापासून त्या कुठं दिसतात का हे ती पाहत होती. खरं म्हणजे अभि यायच्या आत ती माईंना सगळं समजावून सांगणार होती, पण तो अनपेक्षित अचानक आला आणि सारं विचित्र होऊन गेलं. माईंचा राग, त्याऐवजी त्यांचा तिरस्कार वाट्याला आला. पण आपला अपराधच तसा, तर का नाही येणार? लहानपणापासून ही माझी सून म्हणून त्या सगळ्यांना सांगत आल्या. आपलं कोडकौतुक करण्यात त्यांनी आपला जीव ओतला आणि ऐनवेळी त्यांना आपण तोंडघशी पाडलं. एवढी कृतज्ञता? माईंचं घर हा आपला केवढा विसावा होता. ते विसाव्याचं स्थानच जर नष्ट झालं, जर तर कशाला, नष्ट झालंच आहे. संपूर्ण नष्ट झालं आहे. तिनं वर नजर केली. ती वरची खिडकी अजूनही बंदच होती. ती तिथंच उभी राहिली. अभि नक्कीच कुठं गावाला गेला असणार. तेवढ्यात त्यांची मोलकरीण खरकटी भांडी घेऊन विहिरीवर आलेली तिला दिसली. तिनं क्षणभर विचार केला, मग मनाशी निर्धार केला आणि म्हटलं, ए सारजा, माई घरात आहेत का ग? एरवी तिच्याशी बोलताना
सारजेचा उत्साह उतू जात असे, पण आता भांडी घासता घासता खालच्या मानेनं तिनं थंडपणं म्हटलं, हायेत. युगानं मनात म्हटलं, युगाच्या बाबतीत सगळ्यांनीच हे धोरण स्वीकारायचं ठरवलंय की काय? ठीक आहे. कुंपणातलं छोटं फाटक लोटून ती पलीकडे गेली. पाय उचलत नव्हते. मन पुन्हा मागं फिरत होतं. पण सगळ्या विरोधांना न जुमानता ती पुढं गेली. स्वयंपाकघरात कुणी नव्हतं. नेहमीसारखा माई कुठं आहात हो असा पुकार कंठातून फुटत नव्हता. ती स्वयंपाकघर ओलांडून माझघरात गेली. पलीकडे खिडकीशी चटई टाकून माई वर्तमानपत्र वाचित पडल्या होत्या. कुणाचीशी चाहूल लागल्यामुळं त्यांनी वर्तमानपत्र दूर करून पाहिलं. युगा खाली मान घालून उभी होती. उठून बसत त्यांनी म्हटलं, ये बैस. त्यांच्या नजरेला नजर न देता युगा निमूटपणे चटईवर बसली. क्षणभर दोघी स्तब्ध होत्या. मग माईने म्हटलं, तू येशील असं वाटलं नव्हतं. युगानं आवंढा गिळला. आपल्या निर्लज्जपणाची तिला विलक्षण शरम वाटली. तिने हलकेच म्हटलं, खरं आहे, मी यायला नको होतं. पण तुमच्याकडे आल्याशिवाय मला राहावे ना. माई, माझ्या जीवाची एवढी तडफड होते आहे. तिच्या वेदना व्याकुल स्वरात विलक्षण कंप होता. अन माझी कमी का तडफड होते? त्यांनी डोळ्यांना पदर लावला. थोड्या वेळानं भावना आवरून डोळे टिपीत त्यांनी म्हटलं, गेले 4 दिवस मी त्याला समजावते आहे. असा एकाएकी माथे फिरूपणा करायला काय झालं तेच मला समजत नाही. विचारलं तर काही बोलत नाही, काही सांगत नाही. माई, काही कारण घडल्याशिवाय उगीच कुणी माथे फिरूपणा करणार नाही. नाही ग, तसं काही कारण घडलेलं नाही. मी त्याला खोदून खोदून शपथ घालून विचारलं. मला सुद्धा पहिल्यांदा तसाच संशय आला. संशय कसला? युगानं काहीचं दबकून विचारलं. दुसरा कसला? त्याच्यासारख्या मुलाविषयी भलती शंका घेऊ नये. पण मद्रासून आल्यापासून त्याचं वागणं इतकं विचित्र झालंय की काही कळेना. त्या दिवशी संध्याकाळी मी बाहेरून घरी आले तर घराचं कुलूप काढलेलं अन दार नुसतंच लोटलेलं दिसलं. घरात जिकडे तिकडे अंधार. अशी घाबरले. पण बाहेरच्या खोलीत समोरच त्याची बॅग बेडिंग दिसलं. त्याला हाका मारीत वर गेले तर अंधारातच आपल्या खोलीत झोपला होता. म्हटलं, प्रवासातून शिणून आला असेल, झोप लागली, लागू दे. पण 8 वाजून गेले. माझा अर्धा स्वयंपाक झाला तरी उठला नाही, म्हणून हाका मारून उठवलं. चहा केला. तो तोंड धुवून स्वयंपाकघरात येऊन बसला. तो खूप थकलेला, चेहरा ओढलेला दिसत होता. मी म्हटलं, खूप फिरलेला दिसतोयस. हो. प्रवास कसा काय झाला? छान. तो अगदी थकलेला दिसत होता. झोपेत असल्यासारखी एकेरी उत्तरं देत होता. मी म्हटलं, स्वयंपाक झालाच आहे, जेव आणि जाऊन झोप स्वस्थ. नको ग, मला आता बिलकुल भूक नाही. पण 2 घास खाऊन घे. उद्यापर्यंत शीण गेला पाहिजे. उद्या दुपारी आपणाला नानांकडे जायचे. कशाला? युगाला मागणी घालायला. त्यांचा विरोध नसला आणि सगळं काही ठरल्यासारखं असलं तरी रीतसर मागणी घालायला हवी. नको, त्याची काही जरुरी नाही. नाही कशी? अरे हा व्यवहार आहे. पण हा व्यवहार मला करायचा नाही. त्याचा स्वर चिडका होता. मला मोठं आश्चर्य वाटलं. मी म्हटलं, म्हणजे रे? म्हणजे त्यांचा जावई होण्याचा माझा विचार नाही. काय सांगू युगा, त्याच्या त्या शब्दांनी मी एवढी हादरून गेले. मी म्हटलं, काय म्हणालास? त्यानं म्हटलं, युगाशी लग्न करण्याचा माझा विचार नाही. युगानं आश्चर्यानं माईंकडे पाहिलं आणि ती उद्गारली, पण माईंचं तिच्याकडे लक्ष नव्हतं. युगा मनात पुन्हा पुन्हा म्हणत होती, माझ्याशी त्याला लग्न करायचं नाही असं त्यानं येऊन सांगितलं. माईने म्हटलं, त्याच्या बोलण्याची मला चीड आली. मी म्हटलं, अभि, तू झोपेत बरळतोयस की? त्यानं म्हटलं, चांगला जागृतावस्थेत आहे मी. मग गेली 15 वर्ष जो विचार होता तो गेल्या 15 दिवसात मद्रासला जाऊन आल्याबरोबर बदलला. काय बोलतोस तू हे? शुद्धीत आहेस? हो, चांगला शुद्धीत आहे. नव्हे, आता चांगला सावध झालो आहे. गेली 15 वर्ष तो विचार तुम्ही जाणत्या लोकांनी माझ्या डोक्यात भरवलात, ठोकून ठोकून भरवलात. त्या कल्पनेच्या रिंगणात गेली 15 वर्ष तुम्ही लोक मला फिरवीत राहिलात. स्वतंत्रपणे विचार करायला मला कधी अवधीच दिला नाहीत. पण 15 दिवस तुमच्या रिंगणातून झापडं सोडून मी दूर गेलो आणि डोळसपणे विचार करण्याची मला संधी मिळाली. त्याच्या बोलण्याची मला विलक्षण चीड आली. संतापानं मी म्हटलं,
तुला संधी मिळाली की युगावरून चित्त उडवून ते स्वतःकडे खेचून घेणारी दुसरी कुणी मिळाली? एकानं गुजराती केली, आता तू मद्रासी मल्याळी कर. माझं नशीबच धड नसेल, माझ्या दैवात सुख नसेल तर तू तरी काय करणार? मला मन आवरेना. शशीनं गुजराती मुलीशी लग्न केलं तेव्हा मी निराश झाले, पण मला एवढा आघात बसला नव्हता. पण हा आघात मला पेलला नाही. मला मूर्छा आली. अभिनं माझ्या मस्तकावर तोंडावर पाणी शिंपून सावध केलं. तो जवळ बसला. त्यानं म्हटलं, माई शांत हो. तू कल्पना करतेस तसं माझं दुसरीकडे कुठंही चित्त गुंतलेलं नाही. खरं म्हणतोस? माझ्या गळ्याला हात लावून त्यानं म्हटलं, तुझ्या गळ्या शपथ. त्या दृष्टीनं मी कधी कुणाकडे पाहिलंही नाही. मग तू? त्यानं मध्येच म्हटलं, माई तू आता शांत झोप. सकाळी आपण याबाबतीत बोलू. सकाळी सगळं सांगेन तुला. माई स्तब्ध राहिल्या. युगाला वाटलं त्यांना म्हणावं, माई माझ्यामुळं तुम्हाला खूप खूप मनस्ताप भोगावा लागला. अभिला काय भोगावं लागलं हे मी कुठच्या तोंडानं सांगू? पण तिच्या तोंडून शब्द फुटेना. तीही खाली मान घालून स्तब्ध बसली. माईनी बोलायला सुरुवात केली. त्या म्हणाल्या, रात्रभर मला झोप लागली नाही. तोही बाहेर हॉलमध्ये रात्रभर वाचित पडला होता. रात्रभर मी विचार करीत होते की हा म्हणतो दुसऱ्या कुणा मुलीवर चित्त गेलं नाही, पण युगंधराशी लग्न करणार नाही. म्हणजे काय? का करणार नाही? एकाएकी याच्या डोक्यात काय शिरलं? सकाळी तो चहा प्यायला बसला तेव्हा मी त्याला म्हटलं, अभि रात्रभर झोपला नाहीस, आता मन शांत झालं का? त्यानं हसून म्हटलं, मन केव्हा तापलं होतं शांत व्हायला? आणि झोपेचं म्हणशील तर काल संध्याकाळी आल्यावर 4-5 तास चांगली झोप काढली होती. आणि पहाटे 4 पासून आता 8 वाजेपर्यंत झोप. मोज की किती तास झाले? मग मोजते. पण काय रे, युगाशी लग्न करणार नाही असं म्हणालास ते खरं का? खरं म्हणजे 100% खरं. पण का? का म्हणजे मला ती पसंत नाही. पसंत नाही? केव्हापासून? मी माझ्या दृष्टिकोनातून बघायला लागल्यापासून. म्हणजे ती सुंदर नाही का? आहे. गुणी नाही का? असेल. पण तिचे गुण माझ्या विचारांच्या चौकटीत बसत नाहीत. त्याच्या बोलण्याचं मला नवल वाटलं. मी म्हटलं, अभि ती किती हुशार आहे, बुद्धिमान आहे. माई संसाराला वेगळी बुद्धी लागते. ही शिक्षणातली बुद्धिमत्ता संसाराला चालत नाही. हे शिकवणारा मद्रासला कोण गुरु तुला भेटला? मी मद्रासला गुरु शोधायला कुठच्या आश्रमात गेलो नव्हतो. मग एकदम एकाएकी तुझी अशी बुद्धी फिरली? तुला एकाएकी वाटते, पण तसं काही नाही. माई मी सुखी व्हावं, माझा संसार सुखाचा व्हावा असं तुला वाटतं ना? मी म्हटलं, अरे तुझ्या सुखासाठी तर मी झिजते आहे. हो ना, तर मग युगंधराशी लग्न करण्याचा आग्रह करू नकोस. म्हणजे तू लग्नच करणार नाहीस का? असं कुठं म्हटलं मी? म्हणजे लग्न करणार आहेस ना? का करणार नाही? करणार आहे, जरूर करणार आहे. तू जी मुलगी अर्थात युगंधरेखेरीज पसंत करून आणशील तिच्याशी मी आनंदानं लग्न करीन. एवढं बोलून घटाघटा चहा पिऊन तो तडक वर निघून गेला. मी दिग्मूढ होऊन बसले. काय करावं कळेना. युगा, माझ्यापेक्षाही मी तुझ्या विचारानं खचून गेले आहे. मला दुसरं काही सुचत नाही, काही सुचत नाही. तुला हे कळलं तर तुझी काय अवस्था होईल या विचारानं पोटात तीळ तीळ तुटत होतं. युगा, मला क्षमा कर. लहानपणापासून तुझ्या भावना फुलवण्यात माझ्या हातून फार मोठी चूक झाली. युगा मघापासून सगळं मूकपणे ऐकत होती. आता तिच्या भावना अनावर झाल्या. ती एकदम पुढे सरकली आणि माईंच्या कुशीत शिरली. त्यांनी तिला कुशीत घेतलं. ती हमसून हमसून रडू लागली. माईही रडत होत्या. भावनावेग ओसरल्यावर माईनी पदरानं आपले डोळे पुसले आणि त्याच पदरानं युगाचे डोळे पुशीत त्यांनी म्हटलं, युगा, विधिलिखित असेल ते चुकत नाही. अगं कुणीसं म्हटलंय ना की माणसं ही दैवाची खेळणी आहेत. युगाचं कोंडलेलं मन मोकळं झाल्यामुळे आणि तिनं आता जे काही सारं ऐकलं त्यात तिची बाजू पूर्णपणे बचावल्यामुळे ती आता शांत झाली होती. तिनं म्हटलं, माई, नुसती खेळणी नाहीत, रंगीत विविध रंगी खेळणी. काही खेळण्यांना दैव आशा आकांक्षाचे सुंदर रंग देतं आणि मग हीच सुंदर रंगीत खेळणी घेऊन ते मनसोक्त खेळतं आणि लहरीत फोडून टाकतं. त्याला कुणाचाच इलाज नाही. माईनी तिचं मस्तक थोपटीत म्हटलं, किती शहाणी आणि समजूतदार आहेस ग तू. मग माई, आता एक शहाण्यासारखं सांगू का? काय ते?
अभि लग्नाला तयार आहे, तवर मुलगी बघून त्याचं लग्न उरकून टाका. माईने दीर्घ निश्वास सोडला आणि म्हटलं, अगं, जी लहानपणापासून बघितली ती त्याला पसंत नाही. पण माई, तुमची पुण्याई एवढी मोठी आहे की या घराला शोभणारी, हे घर समृद्ध बनवणारी कुणी भाग्यवती निश्चितच गृहप्रवेश करील. कोण जाणे. युगा, पुन्हा पुन्हा मी त्याचं मन वळविण्याचा प्रयत्न केला, पण छे, त्याच्या वडिलांचा दुराग्रहीपणा त्याच्यात पुरेपूर उतरलाय. एकदा नाही म्हटलं, कुठलीही गोष्ट एकदा डोक्यात शिरली की बाहेर निघायची नाही. तो ऐकत नाही असं पाहून मी म्हटलं, हे बघ, युगाला सांगायला माझी जीभ काही उचलणार नाही. तू सांगू नकोस, आता थोड्या वेळानं मी स्वतः जाऊन सांगणार आहे. सांगवेल ना तुझ्यानं? तो हसला. त्यानं म्हटलं, माई, तरुण मनं जितकी कोमल असतात ना, तितकीच ती कठोर बनू शकतात. तिनं आवंढा गिळला आणि म्हटलं, खरं आहे माई, त्याचं म्हणणं अगदी खरं आहे. युगा, तो तुझ्याकडे आला होता तेव्हा नानांना भेटला का? ती क्षणभर स्तब्ध राहिली. मग तिनं म्हटलं, मला काही कल्पना नाही, पण बहुधा नसावा. ती घरी जायला निघाली तेव्हा तिनं विचारलं, अभि पुन्हा कुठं गावाला गेलाय का? नाही, इथंच आहे. का ग? नाही, सहज विचारते. त्याच्या खोलीची खिडकी बंद असते म्हणून वाटलं तसं. अगं, त्याच्या नेहमीच्या खोलीतलं सामान त्यानं हलवलंय पुढच्या खोलीत. पुढची खोली अभ्यासाला निवांत आहे म्हणाला. असं. ती मनाशीच हसली. माईनी म्हटलं, युगा, मी 4-5 दिवसांनी नानांना भेटून त्यांना सांगेन. सांगणं जीवावर येतं, पण काय करणार, त्यांच्या कानी ही गोष्ट गेली नसली तर मोठेपणी मलाच घालायला हवी. नको माई, मी नानांना सगळं समजावून सांगेन. तुमच्या वतीनं सगळं सांगेन. तुम्ही हा विषय त्यांच्याकडे अगर आईकडे काढूच नका. त्यांनी आपण होऊन काही म्हटलं तर सांगा. लग्नाच्या बाबतीत मुलाच्या इच्छेविरुद्ध जाऊन काय उपयोग? त्यात कुणालाच सुख नाही. माईंचे डोळे भरून आले. युगा, किती शहाण्यासारखं बोलतेस. तुझ्या हृदयाला काय यातना होत असतील. स्त्रीचं दुःख स्त्री जाणते, पण सारं सहन करून वर समजुतीच्या शहाणपणाच्या गोष्टी सांगतेस. युगा, मी तुला एक सांगू. काय? अभिसाठी जशी मुलगी मला बघावी लागेल तसंच तुझ्यासाठी मी एक योग्य स्थळ बघेन. युगाच्या छातीत बाण बसला, पण हसून तिनं म्हटलं, वाह माई, आता घरच्या घरी तुम्ही वधूवर संशोधन मंडळ सुरू करणार आहात की काय? पण माझं नाव सध्या नोंदवू नका. युगा, ऐका ना माई, मी काय सांगते. माई, मी फर्स्ट क्लास फर्स्ट आहे. माझ्या बुद्धिमत्तेचा मला फार अहंकार आहे. नवऱ्याच्या बाबतीत मला अटी अपेक्षा फार मोठ्या आहेत. बघा असं स्थळ मिळालं तर. पण सध्या माझ्या बुद्धिमत्तेची मी आणखी चमक दाखवणार आहे. मी पुढं शिकणार आहे. MA, PhD आणि खूप खूप. बोलता बोलता ती थांबली. तिला वाटलं आपणाला आता एकदम रडू कोसळणार, म्हणून झटकन ती उठली आणि त्यांचा घाईघाईनं निरोप घेऊन बाहेर पडली. ती परसातून आपल्या घराकडे जात होती. माई तिच्या पाठमोऱ्या मूर्तीकडे पाहत तशाच दारात उभ्या राहिल्या. शेवग्यासारख्या शिडशिडीत बांध्याची ती मुलगी शेवग्यासारखीच ताठ मानेनं चालली होती. काय विलक्षण मुलगी आहे ही. अभिनं हिचा एवढा दारुण प्रेमभंग केला. एक प्रकारे संसारातून उठवली. पण त्याच्याविषयी हिच्या मनात सूड नाही, कटुतेची भावना नाही. उलट ही थोर मनानं सांगते की त्याचं लवकर लग्न करून द्या. हिला संसाराची केवढी आवड आहे. मला माहीत का नाही. परकरी पोर होती. फ्रॉक घालून तुरू तुरू इथं येत होती. सारा दिवस इथं राहत होती. तेव्हापासून हिचा संसाराकडे असलेला जन्मजात कल मी पाहत आले आहे. हिला घेऊन दुकानात गेलं आणि विचारलं, युगू, काय खेळणं घेणार ग? बघ काय हवं तुला? मला भातुकलीची खेळणी द्या. अगं, ही मोटार, हे छोटं विमान नक्कोच. तो छोटा बंब, ती चूल बोलकी ती घ्या. आपण तिच्यासाठी मुद्दाम पुण्याहून तुळशीबागेतून करंडीभर संसार आणला. तिला केवढा आनंद झाला. हर्षानं फुलून गेली होती. लगेच स्वयंपाकघरात एका बाजूला तिनं आपला संसार मांडला सुद्धा. मग तिनं स्वयंपाक केला, पोळ्या लाटल्या. स्वयंपाकीण काकूनी विचारलं, अहो युगाताई, स्वयंपाक तरी काय केलात ते सांगा की. सांगू? भात, वलन, पोल्या, शेवग्याच्या शेंगा घालून पितलं. छान छान. मग आता मला स्वयंपाक करायला नको? बरं झालं. नकाश कलू, आज अभि माझ्या स्वयंपाकघरात जेवायला येणार आहे. तुम्ही पण शगली या.
माई ऐकलत का? शेवगा घालून पिठलं केलंय पोरीनं. नवऱ्याच्या आवडीनिवडी आतापासून पाठ करून ठेवते. युगानं गाल फुगवून म्हटलं, बघा ना माई, काकू आम्हाला चिडवतात. मुलीच्या जातीला स्वयंपाकघराचा नैसर्गिक ओढा असतो आणि नवरा या शब्दाचा अर्थ समजला नाही तरी त्यातली नैसर्गिक आगळी मूक भावना तिला कळत असावी. आपण हसून म्हटलं, आज काकूंचा स्वयंपाक आपण तसाच ठेवूया, त्यांची फजिती करूया. त्या एवढ्याशा लहान वयापासून ही या घराशी एकरूप झाली होती. एकदा आपण इन्फ्लुएन्झाने आजारी पडलो होतो. ही रात्रंदिवस आपल्या कॉटजवळ बसून असे. किती सेवा केली हिनं आपली त्यावेळी, न सांगता न सवरता. घरातली व्यवस्थाही अशी चोख ठेवली होती. अभिचे कपडे, त्याचं खाणं पिणं, कशाचीही उणीव भासू दिली नव्हती. या घरातलं अभिला जे माहीत नाही ते तिला माहीत आहे. आणि अभिनं तिला एकाएकी तोडून टाकली. तिच्या मर्मावर केवढा प्राणांतिक घाव घातला. पण हे सगळं निमूटपणे सहन करण्याची शक्ती, अगदी हसत मुखानं सहन करण्याची शक्ती या एवढ्याशा मुलीत आली तरी कुठून? आणि अभि एकाएकी असा पारटला कसा? ती त्याच्यापेक्षा हुशार निघाली म्हणून? पण पहिल्यापासूनच ती त्याच्यापेक्षा हुशार आहे. मग आताच ही बेअक्कल कुठून त्याच्या डोक्यात शिरली? त्याला अक्कल शिकवली पाहिजे. म्हणून ती शिकवण्याचे आपण गेल्या 2 दिवसात कमी का प्रयत्न केले? काल आपण निकरानं बोललो तेव्हा त्यानं म्हटलं, तुझा आग्रह असेल तर मी युगाशी लग्न करीन. आपण म्हटलं, तर मग देव पावला. अभि त्यानं मध्येच आपणाला अडवून म्हटलं, देवाचा नवस मग फेड. मी काय म्हणतो ते आधी पुरतं ऐकून घे. तुझा आग्रहच असेल तर मी तिच्याशी लग्न करीन आणि या घरातून कायमचा निघून जाईन. असं म्हणजे दोघांच्या जन्माचा विचका. आपण गप्प बसलो. युगा, तिनं समोर पाहिलं. ती एव्हाना केव्हाच दृष्टीआड झाली होती. आजचा हा भाग इथंच संपला. आता आपण भेटू युगंधरा मालिकेच्या 9व्या भागामध्ये. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते. धन्यवाद.